अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम विराजमान, विलोभनीय मूर्तीची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा। 12:29 मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा। देशभरात राममय वातावरण। प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोडला 11 दिवसांचा उपवास। गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते पंचामृत प्राशन करत सोडला उपवास। 12 जानेवारी नव्या कालचक्राचा उगम। आजची वेळ सामान्य नाही। हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। गोविंदगिरींकडून शिवाजी महाराजांबाबत गौरवोद्गार। श्रीशैलम दर्शनाआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 दिवस उपवास। राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित। ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योगपती, कलाकार, राजकीय नेते मंडळींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीतील बिर्ला मंदिरात आरती। अमित शहा सहकुटुंब दिल्लीतील बिर्ला मंदिरात। जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत। ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा। ढोल वाजवत मुख्यमंत्री शिंदेंकडून आनंद साजरा। सहकाऱ्यांसह शिंदेंनी जय श्रीरामचा केला जयघोष। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास दिली भेट। सावरकरांना सहकुटुंब केलं अभिवादन। सावरकर यांच्या वाड्याची देखील केली पाहणी। राम मंदिर देशाचा सोहळा म्हणून साजरा व्हायला हवा होता, पण भाजपानं त्याला खासगी सोहळा करून टाकलाय। संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल। न्यायपालिकेमुळे राम मंदिर होऊ शकलं। आजच्या क्षणाचा साक्षीदार असणं भाग्याचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले न्यायव्यवस्थेचे आभार। उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाला प्राणप्रतिष्ठेनिमित्त आकर्षक रोषणाई। मुकेश अंबानींच्या निवासस्थानी श्रीराम नामाचा जप। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घरी रामरक्षेचं केलं पठण। जनसंपर्क कार्यालयात अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेचे प्रक्षेपणही पाहिलं। रामलल्लाच्या गाण्यावर खैरेंनी धरला ठेका। शहरात ठिकठिकाणी नागरिकांचा जल्लोष। संपूर्ण वातावरण राममय झाल्याचं चित्र। बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलनावर श्रीरामाच्या नामाचा गजर। खासदार प्रीतम मुंडे श्रीरामाच्या जयघोषात तल्लीन। जळगावातील पिंपरी गावात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची शोभायात्रा। शोभायात्रेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील घेतला सहभाग। परळीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे श्रीरामाच्या गजरात तल्लीन। परळीमध्ये आर्यवैश्य समाजाकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन। हृदयात राम आणि कामाला हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे, तर जाती जातीत वाद निर्माण करणं हे भाजपाचं हिंदुत्व। आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका। अहमदनगरच्या राम मंदिरात जाऊन जरांगे पाटलांनी केली आरती। आरक्षण मिळालं तर रेल्वे भरून अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घेणार, जरांगे पाटलांचं वक्तव्य। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात महाआरती। सुवर्ण युग तरुण मंडळ यांच्याकडून मंदिरात हनुमान चालीसाचं देखील पठण। शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्या चांदीचे दान। भक्तांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चांदीचा दिवा, सोन्याचा मोरपंख साई चरणी केला अर्पण। प्राणप्रतिष्ठेनिमित्त बीडमध्ये 1 लाख पणतीतून साकारली रामाची प्रतिकृती। भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी साकारली रामाची प्रतिकृती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।